कसे आहात सगळे? हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आम्ही मजेत आहे. तुम्ही पण मजेत असाल अशी आशा आहे. आम्ही सकाळी 6 वाजता घरी पोहोचलो. त्यानंतर आता नाश्ता, पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आज अमावस्या आहे. अमावस्याची पूजा केलेली आहे. इथं आल्यावर कसं वाटतंय बाळा? छान नाही वाटत. का? पलूसची आठवण येते ना? होय आपल्या गावची आठवण येते ना? होय. मला पण आठवण येते. प्रवास तरी बापरे, मला पण नकोच वाटत असतं. बाळाची आठवण यायला माझ्या भावाची. होय, आमच्या बाळाची आठवण येते आम्हाला. पूजा झाल्या हे बघा. आज अमावस्या होती ना, म्हणून अशी पूजा करून घेतली. प्रसादासाठी वांग्याची आमटी, शेवया आणि भात बनवलं. एवढंच आहे. आज कंटाळा आलाय. किचन कट्ट्यावरती सगळं सामान पसरलेलं आहे. भांडी धुतलेली आहेत. हे काढणार आहे मी नंतर आता. आणि मशीनला पण कपडे लावलेले आहेत, झालेत ते. काल अन्वीतनं शॉपिंग केली भरपूर तिथं हुबळीमध्ये. दाखव. हा, हे तुम्ही बघितलंय. आणखी हा, उनो कार्ड्स दाखव. उनो कार्ड्सचं सेट घेतलं एक. ते बघितलं. उनो कार्ड्स घेतलेले आहेत आणि हे एक घेतलंय. घाणेरडी गोष्ट. दुपारी झोपून संध्याकाळी उठलो. त्यानंतर इथं फिरायला आलो मॉलमध्ये. फार कंटाळा आलेला प्रवासामुळे, त्यामुळे दिवसभरात सगळा झोपण्यातच गेला. जेवण वगैरे सगळं 4 वाजता केलेलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ खेळायला गेला आणि आता इथं काहीतरी खाऊन जाणार आहे बाहेर. एकदम असं भारी वाटलंय. लाइटिंग वगैरे लावलेले आहेत ना, त्यामुळं. काय खाणार आहेस तू? चॉको चिप कुकी. आम्ही खाण्यासाठी चॉकलेट कुकी आणि सँडविच घेतलं होतं. हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हा कालचाच कंटिन्यू व्लॉग असणार आहे. आता सकाळ झाली. अन्वी स्कूलला जाण्यासाठी रेडी होत आहे. टिफिन बनवलाय, पॅक पण झालाय. आता निघाला येतो, रेडी व्हायला लागलाय. अजून जॅकेट घालायच्या अगोदर टाय घालायला पाहिजे, ID कार्ड घालायला पाहिजे. बाय बाय कर. आज पालकपुरी बनवायला लागले. अन्वीला पण टिफिनला हेच दिलंय. त्याच्यामध्ये जास्त कशाचं, ज्वारीचं पीठ आहे, थोडंसं 2 चमचे डाळीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ. सोबत पालक बारीक करताना याच्यामध्ये मी पालक, आलं लसूण आणि हिरवी मिरची घातली होती एक, अजवाईन घातलंय, आणखी कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे. पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पालकपुरी मस्त दिसायला लागलेत, खाऊ वाटायला लागले. पण आता आंघोळ झाल्याशिवाय नाही खाणार. इकडं बटाट्याची भाजी बनवली, थोडीशी ग्रेव्ही टाईप आहे, म्हणजे लावून खायला छान वाटेल. किचन कट्ट्याची हालत बघा. आता सगळं आवरून घेणार आहे पटपट. किचन कट्टा आवरून झालेला आहे, मस्त असा चकाचक. असं बघितलं की भारी वाटतं, क्लीन क्लीन. आज थोडेसे डबे पण घासायला घेतले, कारण ज्वारीचं पीठ घालायचं होतं. गावावरून आणलेलं तसंच बाहेर ठेवलं होतं. मग हे डबे स्वच्छ धुवून असे उन्हात ठेवले मी नेऊन. वाळलं की याच्यामध्ये पीठ वगैरे भरून ठेवणार. आत्ताच पीठ मळलंय. माझा हा हात बघा आणि दुसरा हात बघा, पूर्ण लाल भडक झालाय हा हात. गरम गरम ते पाणी ओतून मळून घेतलं ना, त्यामुळे. इथे भाकरीचं पीठ मी असं म्हणून ठेवलंय. आंटी आल्या की लाटून बनवतील त्या. गावावरून येताना या मुळ्याच्या शेंगा आणलेल्या, त्याची भाजी छान लागते. विनायकला फार आवडते. असं गवारीसारखं निवडायचं, हे फक्त मधून तोडायचं नाही, उभं उभं असंच ठेवायचं. इथे मी आंटींना भाकऱ्या कशा बनवायच्या आणि प्रॉपरली कशा भाजायच्या, पाणी केव्हा लावायचं, हे सगळं शिकवत आहे. खाऊन सांग पालकपुरी आणि भाजी कसं झालंय ते. पहिल्यालाच माझ्या सबस्क्रायबर्स ना सबस्क्रायबर्स ना माझ्या मलाही भाजी घ्यायला पाहिजे. ओके. छान झालं, छान झालंय ना. कसुरी मेथीचं फ्लेवर एक नंबर. चपाती पण चांगला लागतं. भाजी ना. काल शॉपिंगला गेलेले, येताना टी शर्ट्स घेऊन आले, दाखवते. खूप छान टी शर्ट्स मिळाले आणि गर्ल्स सेक्शन मधून पिक केले. ते काही छान नव्हते, त्यामुळं ते तसेच ठेवले तिथे. आणि नंतर मग मी किड्स सेक्शन मधून पिक केले, दाखवते. टी शर्ट्स खूप भारी. हा ब्लू कलरचा टी शर्ट तरी एकदम भारी आहे. हा गर्ल्स सेक्शन मधूनच पिक केलेला, म्हणजे किड्स सेक्शन मधून 11 to 12 इयर्स. मला ना ते अन्वी टी शर्ट्स घालतो ना, तसले प्रिंट्स खूप आवडायचे. मग यावेळी किड्स सेक्शन मधूनच पिक केलं मी आणि खूप छान असे टी शर्ट्स मिळाले. हा सेकंड हँड टी शर्ट आहे
आणवीला खूप आवडलेला, त्यामुळे मग मी घेतला. फ्रंट साईडला असा आहे डिझाईन आणि बॅक साईडला पूर्ण भारी आहे. हा पण हा एक, हा तर खूप भारी आहे. हा मला खूप आवडला टी शर्ट. ओ ओ ओ मस्त आहे हा. आणखी अजून एक, हा तर खूप भारी आहे विंटर साठी. बघू शकता फुल स्लीव मध्ये आहे. मला तरी फार आवडलाय हा पण किड सेक्शन मधून पिक केलाय मी. डब्बे घासून पुसून उन्हामध्ये वाळत ठेवले होते, ते वाळलेत म्हणून मग मी आता आणून त्यांना आत ठेवले. नंतर सगळ्या झाडांची माती वाळलेली होती म्हणून पाणी घालून घेतलं थोडं थोडं. जास्त पाणी नाही घालत मी पॉटमध्ये, कारण ते मरून जातात जास्त पाणी घातलं की. मी तुम्हाला याआधी सांगितलेलंच आहे. काल येताना टी शर्ट्स आणले होते ना, मला तरी अजिबात दम नसतो. मी लगेच घालून तयार असते नवीन टी शर्ट्सना. जेवणाची वेळ झाल्या. जेवणासाठी आज भाकरी, सकाळची पालकपुरी, इथं मुळ्याचे शेंगा आहे, वांग, मुळा, कांदा, हे कारल्याचं लोणचं आहे आईनं दिलेलं, आणि मुळ्याचं सांबर. मस्त असं जेवणाचं ताट तयार आहे. या जेवायला सगळे. आईनं कारल्याचं लोणचं बनवलं एकदम मस्त. त्यानंतर संध्याकाळी अन्वितला पार्कमध्ये खेळायला घेऊन गेले. त्याचा मित्र आला होता. इथे घराच्या शेजारी जागा आहे, पण ते ओनर ओरडतात, त्यामुळे मग मी पार्कमध्ये घेऊन जाते कधी कधी. माझं जेवण झालेलं आहे. अन्वित आणि त्याच्या पप्पांचं अजून झालेलं नाहीये. आता स्कूलमध्ये ठेवतात ना काढून. बरं असू दे. त्या दोघांचं झालेलं नाहीये. अन्वितनं आता पायनॅपल खाल्लेला आहे. आता त्याचा अभ्यास घेते. आता मी हे मेंटल मॅथ्स करणार आहे. खोटं बोलला अन्वित माझ्याशी. हे बघा प्रँक केलं माझ्यावर. पाऊच घेऊन आलाय स्कूलमधून. मज्जा केलीस ना मामाची? मज्जा केली. तू खाऊतेस का बघ. कावली नाही. अन्वितचा होमवर्क झालाय, फक्त थोडंसं रायटिंग राहिलंय. ते दोघं आता जेवायला लागलेत. सकाळचंच आहे जेवायला. युजली आमच्या घरी असंच असतं, सकाळचं संध्याकाळी, होय का नाही? चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी. बाय बाय.